एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काल 28 तारखेला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा झाली आणि ती पहिल्यांदा लेखी परीक्षा झाली होती. ओके, तो त्यामध्ये आन्सर शीट कशा पद्धतीनं होती तर तशाच पद्धतीचा आन्सर शीट आपल्याला फूड सेफ्टी ऑफिसरची जी एक्झाम आहे 10 फेब्रुवारीला त्यावेळी असणं अपेक्षित आहे. सो बऱ्याच लोकांच्या मनात शंका होत्या की पेपर रूल्ड असेल का ब्लँक असेल, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काल जो इंजिनिअरिंगचा पेपर झालेला आहे त्या अनुषंगानं मी देतोय. ओके, म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीनं राहिलेल्या दिवसांमध्ये तयारी करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं की ब्लँक पेज असेल का रूल्ड पेज असेल. ओके, म्हणजे त्याला लाईन्स असतील का ब्लँक असेल. तर काल जो पेपर आला होता तर त्याच्यामध्ये लाईन्स होत्या. ओके, तर आतापर्यंत आपण जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांनी ब्लँक पेजवर तयारी केलेली आहे. सो किमान एक पेपर एक्झाम होऊपर्यंत तुम्ही लाईन असणाऱ्या रूल्ड पेपरवरती सोडवून बघा, कारण मोस्टली आता इंजिनिअरिंगचा पेपर झालेला आहे म्हणजे तीच आन्सर शीट तशाच पद्धतीची आन्सर शीट आपल्याकडं असणं अपेक्षित आहे. त्यामुळं खूप काही फरक पडणार नाही, पण एक वेळेस तरी तुम्ही लाईन असणाऱ्या पेपरवरती लिहिलात तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल, अगदीच एक्झामला नवीन वाटणार नाही. त्यामुळे एक दोन पेपरची तरी तशी प्रॅक्टिस तुम्ही करणं अपेक्षित आहे. पेपर अख्खा सोडवायचा नसेल तर ॲटलिस्ट काही क्वेश्चन तरी सोडवून बघा. ओके, सो हा मुद्दा निकालात निघाला. दुसरा आहे की क्लिअरली तिथं मेन्शन केलेलं आहे, ऑलरेडी आपल्याला माहीत होतंच की कोणत्याही पद्धतीचं सप्लिमेंट इथं प्रोव्हाइड केलं जाणार नाही. ओके, सो अप्रॉक्सिमेटली 50 ते 52च्या आसपास पेजेस असतील. आता याच्यामध्ये बघा, पहिलं पेज त्यानंतर त्याच्या मागील पेज हे दोन्ही जे काय आपले डिटेल्स वगैरे लिहायचे आहेत, ओके, त्यासाठी असेल किंवा जे काय असेसमेंट करायचं आहे MPSCला, तुमचे पेपर चेक करायचे आहेत, 3 स्टेजवरती पेपर चेक होणार आहेत, तर त्यांच्यासाठी हे पहिले 2 पेजेस असतील. तिसरं पेज जो आहे आणि त्याच्या मागचं चौथं पेज, ओके, हे रफ वर्कसाठी असेल. तिथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. तुम्ही समजा हे ब्लँकच सोडलं पेपर संपूपर्यंत तर ते स्क्रॅच करायला सांगितलेलं आहे. ओके, सो इथं 4 पेजेस गेले. त्यानंतर तुमच्या आन्सर शीटची शेवटची पेज जी असेल तिथं सगळ्या सूचना आहेत. ओके, सो 5 पेज इथंच गेले. अप्रॉक्सिमेटली समजा 52 पेज धरले तर जवळजवळ 47 पेजेस तुम्हाला मिळतात. आता आपण जे पेपर सोडवून घेतोय, प्रॅक्टिस घेतोय, तर त्यामध्ये साधारणपणे याच रेंजमध्ये एक 35 ते 45च्या रेंजमध्ये मुलं तेवढी पानं भरतात. ओके, सो अगदीच खूप काही जास्त पेजेस मिळत आहेत असं नाही आहे. जसं UPSCला समजा 60 पर्यंत पेजेस असतील तर इथं तितकं आपल्याला पेजेस मिळत नाही आहेत. मग कशा पद्धतीनं पेपर सोडवायचा हे आपण पुढे चर्चा करू. सध्या एवढंच लक्षात घ्या की टोटल पेजेस जे आहेत ते तुम्हाला साधारणपणे 45 ते 47 पेजेस तुम्हाला ॲक्च्युअली आन्सर लिहिण्यासाठी असतील. आता इथं समजा ज्यांचे अक्षराचा फॉन्ट मोठा आहे, आता तुम्ही बऱ्याच लोकांनी पेपर सोडवलेत, ज्या विद्यार्थ्यांचे आताच पेजेस समजा 40 पेक्षा जास्त लागत असतील तर त्यांनी लिहिताना एक काळजी घ्या की जे काही क्वेश्चन सब क्वेश्चन्स आहेत, समजा तुम्ही क्वेश्चन 2 सोडवताय तर त्याच्यामध्ये A, B, C असे 3 क्वेश्चन्स असतील. तुम्ही A सोडवला, त्याला समजा 1.5 पानं लागले असतील तर दुसऱ्या पेजवरती जिथं अर्ध क्वेश्चन संपेल, जनरली आपण रिकमेंड करत होतो की B हा क्वेश्चन सुद्धा नवीन पेजवर घ्या. तर तसं न घेता एक 3-4 लाईन सोडा आणि B क्वेश्चन इथंच घ्या. ओके, जेणेकरून ज्यांचा अक्षराचा फॉन्ट मोठा आहे, ज्यांना पेजेस खूप जास्त लागतात, तर त्यांच्या बाबतीमध्ये असं नाही झालं पाहिजे की पेजेसच कमी पडत आहेत. ओके, ज्यांच्या रायटिंगमध्ये सध्या समजा 35 पेक्षा कमीच पेजेस आता लागत असतील, ओके, किंवा 40 पेक्षा कमी लागत असतील, तर त्यांनी नवीन पेजवरती क्वेश्चन घेऊ शकतात, काही अडचण नाही येणार. ओके, दुसऱ्या याच्यामध्ये आतापर्यंत आपण जे बघत होतो, ओके, की एकच मिनिट, आतापर्यंत सगळ्यांनी पेपर जो सोडवलाय त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपल्याला पेपर सोडवायचा होता, बरोबर. एवढ्या पोर्शनमध्येच आपल्याला क्वेश्चन पेपर आपल्याला सोडवायला मिळत होता. आता जो ॲक्च्युली आयोगाचा पेपर आहे तर त्याच्यामध्ये या बाजूला मार्जिन आहे आणि इकडे एकदम बारीक मार्जिन आहे, म्हणजे
नसल्या तर जमा आहे. लक्षात येते. त्यामुळे कंपॅरेटिव्हली तुम्हाला ही जी विड्थ आहे ती ऍक्च्युअल पेपरमध्ये जास्त असेल. ओके. त्यानंतर वरती खाली मात्र तशी स्पेस सोडलेली आहे, कारण 3 स्टेजवरती तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे. इथं आता ते टिपिकल असे बॉक्स जे असतात तसे बॉक्स आहेत वरती खाली. सो जरी तुम्हाला पेजेस 45 टू 47च मिळत असतील तरी ही विड्थ वाढलेली आहे, तर इथं थोडा तुमचा कंटेंट एक्स्ट्रा पण बसणार आहे. ओके. सो पुढे जाऊ. पुढे आहे की पेपर क्वालिटी कशी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की आता नुकतीच जी राज्यसेवाची मुख्य परीक्षा झाली, तर त्या मुख्य परीक्षेला जो काय मराठी आणि इंग्रजीसाठी डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्यासाठी पेपर आला होता त्याची क्वालिटी थोडी खराब होती. खरबरीत पेपर होता. जेलच्या पेनानं लिहित असताना बऱ्याचदा शाई फाटत होती किंवा पलीकडच्या पेजला, मागील पेजला ते उठून दिसायचं. तर आत्ता जो आपल्याला पेपर आलेला आहे काल जो झाला इंजिनिअरिंगचा, तर त्याच्यामध्ये पेपर क्वालिटी अगदी चांगली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी जेलच्या पेनानं सुद्धा पेपर लिहिलेला आहे, काही इश्यू येत नाही. त्यामुळं ज्यांनी जेलच्या पेनाने आत्तापर्यंत प्रॅक्टिस केलेली आहे त्यांनी जेलचा पेनच वापरायला काही हरकत नाही. फक्त एक इमर्जन्सी सिच्युएशनसाठी आपली आपण तयारी असावी. उद्या समजा पेपर खराबच असेल, शक्यता कमी आहे कारण इंजिनिअरिंगचा जो पेपर असेल तसाच असेल, पण तरीही एक बॉलपेन तुमच्या सोबत ठेवा. ओके. जेणेकरून अगदीच पेपर हे झाला तर तुम्हाला हे करता येईल. पण सध्या जे प्रॅक्टिस करतायत जेलवर करायला काही हरकत नाही. एखादा दुसरा पेपर तुम्ही बॉलपेन लिहायचा असेल तर लिहून बघा. ओके. सो पेपर क्वालिटीचा मुद्दा संपला. दुसरं पेनच्या बाबतीमध्ये सांगितलं तुम्हाला की जेल वापरू शकता, पण तिथे एक स्पेसिफिकली सूचना दिलेली आहे, जी सूचना आयोगाने इंजिनिअरिंगला सुद्धा दिली नव्हती किंवा फूड सेफ्टीच्या पण जो काही क्वेश्चनचा फॉर्मॅट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सूचना दिल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मेन्शन नाही. पहिल्या पेजवरती जी माहिती जी भरायची आहे ती माहिती जसं आपलं QR कोड MCQच्या एक्झामला आपली जी आन्सर शीट जशी चेक व्हायची तशाच पद्धतीनं पहिलं जो पेज आहे त्याचं स्कॅनिंग केलं जाणार आहे. तो इथं त्यांनी सूचनामध्ये मेन्शन केलेला आहे की ब्लॅक बॉलपेननीच पहिलं पेज भरायचं आहे. ओके. इंजिनिअरिंगच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना याची पूर्वकल्पना दिली गेली नव्हती, त्यामुळे त्यांच्यासाठी तिथं सरप्राईज होतं ते. आता आपल्याला याची एक तयारी करून जावी लागेल. प्रत्येकाने जाताना ब्लॅक पेन घेऊन जा. ओके. पुढे एक स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे, पेपर सोडवताना मात्र कुठला तरी एकच कलर वापरा. आयदर तुम्हाला ब्लॅक वापरायचा असेल तर ब्लॅक वापरा किंवा ब्ल्यू वापरायचा असेल तर ब्ल्यू वापरा. मल्टी कलर अलाउड केलेलं नाहीत. याला कारण असं पण असेल, 3 स्टेजला तुमचं जर इव्हॅल्युएशन होणार असेल तर प्रत्येक इव्हॅल्युएटर वेगवेगळ्या पेननी कदाचित इव्हॅल्युएशन करेल, वेगवेगळ्या कलर पेनने, म्हणजे त्याचं स्वतःचं इव्हॅल्युएशन आयडेंटिफाय होण्यासाठी. ओके. त्यामुळे कदाचित हे रिस्ट्रिक्शन आणलं असतील. 2 पद्धतीचे कलर चालणार नाहीत. मी बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलंय, ब्लॅक पेपरनी ब्ल्यू पेनाने लिहिलेलं आहे आणि ब्लॅक पेनाने डायग्राम काढलेले आहे. मी त्यांना तुझा सूचना केली होती पेपरमध्ये की एकच पेन वापरा. ओके. आणि इथं कंपल्सरी पहिल्या पेजवरती मात्र ब्लॅक बॉलपेननीच तुम्हाला सगळा तुमचा डेटा भरायचा आहे. तर या 2 सूचना नवीन आहेत ज्या आधी आयोगाने आपल्याला दिलेल्या नव्हत्या. ओके. पुढं नंबर ऑफ क्वेश्चनच्या बाबतीमध्ये ऑलरेडी आयोगाने फॉर्मॅट दिलेला आहे की किती क्वेश्चन्स असतील. आपल्याला 5च क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्यातला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हे कंपल्सरी आहेत. आता याच्यामध्ये बघा 8 क्वेश्चन दिलेले आहेत. आपण क्वेश्चन नंबर 1 घेऊ, सेम तसं पद्धतीनं 5चं असेल. टोटल 8 क्वेश्चन्स असणार आहेत, त्यापैकी आपल्याला 5 सोडवायचे आहेत. बरोबर. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन जो असणार आहे तो 8 मार्काला असणार आहे. लक्षात येते का बघा. म्हणजे 8 पंचे 40. क्वेश्चन नंबर 1 40 मार्काला, क्वेश्चन नंबर 5 40 मार्काला. म्हणजे इथं 8 पैकी तुम्हाला 5 म्हणजे 3 तुम्हाला एक्स्ट्रा दिलेले आहेत चॉईससाठी. ओके. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं 7 असतील का 8 असतील, तर 8 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक सेक्शन मधला एक एक सोडवायचा आहे, ऍटलिस्ट एक एक सोडवायचा आहे. समजा सेक्शन 1 मधला क्वेश्चन 1 सोडवला, तो सोडून आणखीन एक सोडवला, तर सेक्शन बी मधला 5 तरी सोडवायचाच आहे, तो सोडून 2 सोडवावा लागेल किंवा रिव्हर्स करावा लागेल. ओके. तर त्याच्यामध्ये काय बदल नाहीत. मार्काचं डिस्ट्रीब्युशन बद्दल कन्फ्युजन होतं.
तर आता इंजिनिअरिंगला जो पेपर झाला तर ABC असा जो पॅटर्न आहे, एका मेन क्वेश्चन म्हणजे जे 3 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत सब क्वेश्चन, तर त्याच्यामध्ये त्याने 15 15 10 अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला कन्फ्युजन होतं की 16 16 8 असेल का 15 15 10 असेल, तर इंजिनिअरिंगला तरी 15 15 10 होतं. इवन इथं 15 क्वेश्चन मध्ये सुद्धा पुन्हा काही ठिकाणी सब क्वेश्चन दिलेले आहेत 5-5 मार्काचे 3. ओके, आता तसं फूड सेफ्टीला असण्याची शक्यता कमी आहे, पण एखाद्या ठिकाणी एखाद्या क्वेश्चन मध्ये तसं सरप्राईज असू शकतं. ओके, सो मार्क्सच्या बाबतीमध्ये हे झालं. दुसरं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की सब क्वेश्चन्स लिहिताना त्याच्यामध्ये तुम्ही सिक्वेन्स वर खाली करायचा नाही. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 लिहिताय तुम्ही, त्याच्यामध्ये A, B आणि C आहे, तुम्ही आधी B लिहिला, नंतर C लिहिला, नंतर पुन्हा A लिहिला, तर असं अलाउड नाही. ओके, तसं सूचना आहेत. पेपर खूप आधी आपल्याला मिळतो, ऍटलिस्ट अर्धा तास मिळतो, गडबड करू नका. पेपरमध्ये लास्ट पेजला ज्या सूचना आहेत काळजीपूर्वक वाचा. आणखीन काही सरप्राइजेस शक्यता कमी आहे, पण असू पण शकतील. ओके, सो सूचना वाचल्यानंतर तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. आन्सर शीट आल्यानंतर सगळे पानं त्यात आहेत का, त्या आन्सर शीटची शिलाई व्यवस्थित आहे का हे बघायला पाहिजे. सूचनामध्ये तसं मेन्शन आहे. समजा तुम्ही पेपर लिहायला घेतला, नंबर टाकला, नंतर लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काही पेजेस नाहीत किंवा शिलाई एकदम लूज झालेले पेजेस निघतायत, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये नंतर आन्सर शीट बदलून मिळत नाही. त्यामुळे हे आधीच बघितलं पाहिजे, त्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे. ओके, सो ही एक सूचना आहे. सब क्वेश्चन्स मध्ये सिक्वेन्स चेंज करायचा नाही. पुढं एक्झाम टायमिंग. एक्झाम टायमिंग 9 ते 12 पहिला पेपर असेल. ओके, त्यानंतर 3 ते 6 दुसरा पेपर असेल. हॉल तिकीट येईलच, हॉल तिकीटवर पुन्हा तुम्हाला क्लिअर होईल. काही चेंजेस असतील तर. सध्या तरी इंजिनिअरिंगला असं झालेलं आहे म्हणजे हेच राहायची शक्यता आहे. मध्ये 3 तासाचा गॅप आहे पेपर सेकंडला, तर याच्यामध्ये तुमचं मग लंच असेल. ओके, परत बायोमेट्रिक दोन्ही पेपरला सुरुवातीला असेल, अर्धा तास आधी तुम्हाला जॉईन व्हावं लागेल. सो कन्सिडर करतात 3 तास तर काय तुम्हाला मिळणार नाहीत, हार्डली 1.5 तास तुम्हाला थोडंफार वाचायला मिळेल. ओके, त्या पद्धतीनं मग तुम्हाला रिव्हिजनला किती वेळ ठेवायचा आहे, सेकंड पेपरला आदल्या दिवशी कुठल्या पेपरचा करायचा आहे, हे तुम्हाला नियोजन करावं लागेल. ओके, अगेन इथं 9ला पेपर सुरू होणार आहे म्हणजे त्याच्या आधी खूप तुम्हाला जावं लागेल. लक्षात येत आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या काल झालेल्या इंजिनिअरिंगच्या पेपरच्या अनुषंगानं मला तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या. त्या पद्धतीनं नियोजन करा. सगळ्यात महत्त्वाचं याच्यात चेंजेस काय आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला आत्तापासून तयारी करायची आहे. आतापर्यंत आपण ब्लँक पेजवर तयारी केलेली आहे, तर रूल्ड पेपरवरती ओके जो आखीव कागद असतो तशा पद्धतीनं पेपर घेऊन थोडा सराव करा, म्हणजे तुम्ही फॅमिलियर व्हाल. इथून पुढे जो काय तुम्हाला क्वेश्चन पेपरचा सराव करायचा असेल किंवा इंडिव्हिज्युअल पेपर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर ते रूल्ड असणाऱ्या लाईन असणाऱ्या पेपरवरतीच करा. बाकीचे ज्या सूचना आहेत ते एक्झामच्या टायमिंगला तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे, जसं ब्लॅक बॉल पेन वगैरे. आणि एकच पेपरनी सध्या लिहायला सुरुवात करा, मल्टी कलर पेपर वापरू नका. ठीक आहे, एवढ्या सूचना होत्या. आय होप तुम्ही सगळे व्यवस्थित अभ्यास करत असाल. सगळ्यांना एक्झामसाठी शुभेच्छा. थँक्यू.